श्रीचक्रे सकृपादृष्ट्या दृष्टं निर्णयमव्ययं परशास्त्रप्रमाणेन संक्षेपात् कथयामि तम् अल्पाक्षरम् असन्दिग्धं सारवत् विश्वतोमुखम् अस्तोभ अनवन्द्यञ्च सूत्रविदो विदु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबाबा, आपण स्मृतीस्थळाचा जर अभ्यास केला, पुस्तक उघडलं कीच पहिल्या पानावर आपल्याला काय दिसतंय? गोसावी यांचा त्रिविध परिवार, एक अनुसरलेले, एक बोधवंत आणि तिसरे दर्शनीय. अनुसरलेले, बोधवंत आणि दर्शनीय. दर्शनीयाची जी व्याधी आहे फार मोठी आहे. बोधवंत दोनच येतो, एक दायंबा आणि देमायचा. आणि अनुसरल्याच्या यादीमध्ये 6 पुरुष आहेत आणि 9 स्त्री आहेत. 9 6 15, फक्त 15 आहेत स्त्री पुरुष. तर त्यापैकी 6 पुरुष कोणचे आहेत? भट, माहीमभट, नाथोबा, श्रीप्रभूचे लक्ष्मीधरबा, कोथळोबा आणि वैराग्यदेव, अशी 6 माणसं आहेत. तर त्यापैकी एक आहेत, त्याचं नाव आहे नाथोबा. अतिशय साधी माणसं, अतिशय साधी, की ज्या आणि पैसा नाही जवळ, काही नाही, आणि सर्वज्ञाच्या जवळ राहिले, भिक्षा मागून खाल्ली आणि राहिली, आपलं जीवन कडीला लावलं. तर असे हे नाथोबा. एकदा तर सर्वज्ञांनी त्याला म्हणले, नाथो आमच्या ठिकाणी उपार करा ना. तर ते म्हणजे जी माझ्याजवळ काहीच नाही. ते म्हणले मग याच्यात बसा यात्रेत, आणि का मग बसू यात्रेत बसू, काय म्हणू म्हणले? येरोळ मंगरोळ म्हणा. आणि मग येरोळ मंगरोळ बसले ते यात्रेत भिकाऱ्याच्या रांगीत. आणि येरोळ मंगरोळ म्हणले. लोकांना अनेक साहित्य टाकलं. ते साहित्य देवाला दृष्टीपूत केलं. देवानं ते बायसाकडे दिलं आणि सर्वज्ञाचा उपार असा संपन्न झाला. म्हणजे असा हे करून सर्वज्ञाचा उपार संपन्न झाला. मायबाबो, अशा ह्या नाथोबास जरी म्हणजे हृदय शून्य होते नाथोबास, म्हणजे विद्वान नव्हते, ज्ञान नाही, कोणचं प्रेम नाही, कोणचंच नाही, परंतु तरीही त्यांचं नाव अनुसरल्याचे यादीत आहे. आणि यादीत तर आहेच आहे, पण सर्वज्ञ त्याला म्हणले की नाथो तुमचे 7 जन्म येथे लागले. का म्हणले असं बरं? कारण ते स्वामीजवळ राहिले होते, अनुसरले होते. आणि अनुसरण्याच्या ठिकाणी अनुसरण म्हणजे काय? अनुसरण म्हणजे येथं अधीन व्हायचे, येथून मनीतले ते किजे ते अनुसरण. तर ते सर्वज्ञाच्या अधीन होते आणि सर्वज्ञ मनीतले ते करत होते ते. आणि त्यांच्याजवळ 2 सर्वज्ञ अनुसरल्या ठिकाणी 2 गुण आवश्यक आहेत. एक वचन परिपालन आणि अधीनत्व. तर हे दोन्ही गुण नाथोबासाजवळ होते आणि त्यामुळं त्यांचे 7 जन्म लिखी लागले. तर मायबाबा, एक दिवस ढोरेश्वराच्या मंदिरात स्वामीचा मुक्काम आहे आणि संध्याकाळचा कातर वेळ झालेली आहे. अशा वेळेस बाहेर काहीतरी फुसफुस असा आवाज येतो. आणि मग आवाज येत असल्यामुळं नाथोबा जवळ असतात. मग नाथोबासाला सर्वज्ञ म्हणतात, नाथो काय वाजायले फुसफुस बघा. आणि मग ते म्हणले, जी तो एक बैल आहे, तो बैल काही खातो म्हणे, इळभर लोकांची धनं खातो आणि आता येऊन फुसफुस करतो. अहो म्हणे जाऊन तर बघा. मग गेले आणि त्यांना एक असा साप दिसला मोठा, की त्यांच्या अंगाचं पाणी झालं ते साप बघून. एवढा मोठा साप होता. आणि आले धावतच. सर्वज्ञ म्हणले, जिजे असा एवढा मोठा साप आहे की माझ्या अंगाचं पाणी झालं ते बघून. अहो म्हणे बघा, काय बघता म्हणे, धरा त्याला. आणि मग त्यानं काहीच न विचार केला नाही, वचन परिपालन आणि काहीच न विचार करता तो गेले. आणि त्यांनी त्या सापाला धरायचं की सर्वज्ञाने त्याला मागं ओढलं. म्हणले, नाथो तुमचा 1 जन्म येथे लेखी लागला. पुन्हा असाच प्रसंग आहे दुसरा, की त्यावेळेस ढोरेश्वराच्या मंदिरातच सर्वज्ञ आहेत आणि त्याच मंदिरात आणि
रात्र झालेली आहे, सर्व भक्तिजन व्याळी करून झोपलेले आणि मग सर्वज्ञानं सगळ्याला आवाज द्याला. पण सगळ्याला वाटलं आता सर्वज्ञ काहीतरी आपल्याला काम सांगतात, म्हणून कोणीच यायला तयार नाही. आणि मग सर्वज्ञच उठले आणि त्या नाथोबासाच्या आथरुणाजवळ गेले त्याच्या. आणि मग ते उठले नाथोबास आणि दंडोत केला. आणि मग सर्वज्ञ म्हणले, नाथो तुम्हाला आम्ही जर एखादं काम सांगू तो ऐकता? ते म्हणे, जी ऐकन. मग ते म्हणले, जा प्रयाग वटाची पानं आणा. तर प्रयाग कुठं राहिली? प्रयाग. हां, मग त्या प्रयागावर जायचं, तिथून पानं आणायची वटाची. बरं ठीक आहे म्हणले. आणि त्यानं काही न विचार करता पळत सुटले ते नाथोबा. आणि मग ते पुन्हा वापस आले. म्हणले, जी मी रुद्धवरून जाऊ का? तर पुन्हा ते स्वामी काही बोलले नाही त्याला, पण तरी ते काही बोलले नाही आणि पळत सुटले. आणि किलोमीटर गेले असतील नाही झालं तर मग सर्वज्ञांनी भटोबासाला उठवलं आणि म्हणले, त्या नाथोला आवाज दे म्हणे आणि बोलव त्याला वापस, कारण त्याला वापस जाऊ द्यायचं नाही, असं सर्वज्ञाचं मत होतं. आणि मग सर्वज्ञानं त्याला भटोबासाने त्याला आवाज द्याला. ते नाथोबा वापस आले. आणि वापस आल्यानंतर त्यांनी सर्वज्ञ म्हणले, नाथो तुमचा एक जन्म येथी लागली इथं लेखी लागला. मायबाबो असे 7 जन्म नाथोबासाचे लेखी लागले. ते 7 जन्म कोणचे आहेत मायबाबो? ते वेद बोध अनुसरण हे 3. म्हणजे नाथोबासाजवळ वेद होईन अशी पात्रता नव्हती, बोध होईन अशी पात्रता नव्हती, अनुसरण्याची पात्रता नव्हती. म्हणजे हे तिन्ही बी गोष्टी सर्वज्ञांनी करून घेतल्या स्वतः. आणि पुन्हा त्यांना शाब्दज्ञान दिलं, अप्रोक्ष दिलं, सामान्य दिलं आणि विशेष दिलं. असे 7 जन्म त्यांचे लेखी लावून घेतले मायबाबा. आणि नाथोबासाला पुन संबंध दिला आणि तिथून काढून घेऊन गेले स्वतःबरोबर. आणि त्यांना म्हणजे शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष देऊन त्यांचा उद्धार केला मायबाबो. नाथोबासाचा म्हणजे साध्या माणसाचा उद्धार झाला. तर मायबाबो आपला त्याचे 7 जन्म लेखी लागले, आपला एक तरी लागावा अशी आपली अपेक्षा आहे. अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून मायबाबो. तुमचा एक तरी जन्म लेखी लागावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा असल्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी मुद्दाम तयार करून टाकला आहे मायबाबो. तुम्ही याच्यावर विचार करता अशी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.